नमस्कार मित्रांनो, माझं नाव देवेश बेलदार। आजचा व्हिडिओ आहे खास दुकानदारांसाठी, जे पैसे आधार कार्डद्वारे काढतात किंवा काही फोनपेवर घेतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आजचा आहे मित्रांनो। तर मित्रांनो, व्हिडिओ कट करू नका आणि पूर्ण व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा, कारण की हे जी माहिती आहे तुम्हाला जरूर मिळणार आहे। मित्रांनो, काही दिवसापूर्वी माझ्याकडे एक माणूस आला होता, त्याचं नाव होतं धानी सिल्वर पवार। तो माझ्याकडे आला होता थंबद्वारे पैसे काढण्यासाठी। मी त्याचे पैसे काढण्यासाठी ट्राय केलं, पण ते पैसे निघाले नाही। मग मी त्याला काय म्हटलं, तुला जर अर्जंट काम असेल तर तू एक काम कर, माझ्या फोनपेला पैसे टाक। मग माझ्या डोक्यामध्ये एक विचार आला की माझ्या व्यापाराला मला 5,000 रुपये टाकायचे आहे। तर मी त्याला परस्पर त्याला सांगितलं की तू एक काम कर, माझ्या व्यापाराला तू 5,000 रुपये टाकून दे। त्यांनी त्या माझ्या व्यापाराच्या नंबरवर ते पैसे ट्रान्सफर केले। त्याच्यानंतर काही दिवसानंतर 2-4 दिवस झाल्यानंतर माझ्या व्यापाराचं जे अकाउंट होतं ते होल्डवर राहिलं। होल्डवर म्हणजे ते डायरेक्ट बंद झालेलं होतं, पैसे त्याचे काही निघत नव्हते। त्याच्यावर ते केस लागलेली होती। केस कुठली होती तर कर्नाटकच्या का माणसाची ते केस लागलेली होती, पण पैसे टाकलेले होते धानीने आणि केस लागलेली होती कर्नाटकच्या माणसाने, की धानीने जे पैसे कमवलेले होते ते 2 नंबरचे पैसे होते आणि तेच पैसे मी ते व्यापाराला टाकले होते। धानीच्या अकाउंटला 0 अमाऊंट असल्यामुळे त्या माझ्या व्यापाराला जे पैसे गेलेले होते ते धानीच्या अकाउंटमधून गेलेले होते। त्याकरता धानीवर सुद्धा सायबर केस त्याच्यावर सुद्धा लागली आणि माझ्या व्यापाऱ्यावर सुद्धा सायबर केस लागली। त्याच्यानंतर 90 दिवसानंतर त्यांना ते नोटिसा वारंवार येत गेल्या, कोणाला, व्यापाऱ्याला। त्याच्यानंतर व्यापाऱ्यानं मला फोन केला, यार तू त्या 20 तारीख होती त्या दिवशी, 20/9ला तुम्हाला पैसे टाकितले होते 5,000 रुपये, तर ते धानी पवारच्या नावाने पैसे टाकले होते। ते त्यांच्यावर ते केस झालेली होती, म्हणजे व्यापाऱ्यावर सुद्धा आणि धानीवर सुद्धा। धानीच्या अकाउंटला पैसे नव्हते म्हणून त्याच्यामुळे त्या व्यापाऱ्यावरती केस ट्रान्सफर झालेली होती। तर ते सायबरवाल्यांनी कळवले की सर तुम्ही तुमच्या अकाउंटला 5,000 रुपये फ्रॉड जी घेतलेली रक्कम आहे ती कर्नाटकवाल्यांची जी रक्कम होती ते केस त्यांनी केलेली आहे तुमच्यावरती, त्याच्यामुळे तुमची जी अमाऊंट आहे ती निघू शकत नाही, तर तुमच्यावर हे केस कारवाई होऊ शकते। तर मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एकच कळवण्यात येते आहे की जर मी धानीला ओळखतो, धानीने मला पैसे टाकले, पण धानीने कशामार्फत पैसे कमवलेले आहेत ते मला माहिती नव्हते। पण मित्रांनो, त्याच्यामुळे मी सुद्धा फसलो, कारण मी दुकानदार आहे, मी व्यापाऱ्याला टाकलं, व्यापाऱ्याने माझं नाव सांगितलं, पोलीस स्टेशनमध्ये मला स्वतः जावं लागलं। तर पोलीस स्टेशनमध्ये स्वतः मला कुठे जावं लागलं तर ब्राह्मपूरच्या लालबागला मला जावं लागलं। नंतर मी ही नोटीस म्हणजे ज्यांना ते नोटीस आलेली होती की बाबा तुम्ही व्यापाऱ्यांना ते पैसे टाकलेले आहे, त्याचं नाव आहे याच्यावरती तोशिफ पाशा, त्याचा मोबाईल नंबरसुद्धा आहे, कर्नाटकचा माणूस आहे। त्यांनी कोणा पैसे टाकलेले आहेत, धानीला टाकले आहे आणि धानीने ते माझ्या व्यापाऱ्याला टाकलेले आहे। धानीने कसे कमवले पैसे ते मला माहिती नव्हते, मीनं त्याच्यातून ते पैसे घेतले। त्याच्या केसमध्ये मी सुद्धा इन्व्हॉल्व आहे, धानीवर सुद्धा केस आहे, माझ्यावर सुद्धा आहे आणि माझ्या व्यापाऱ्यावर सुद्धा केस आहे। तर मित्रांनो, फोनपेवर तुम्ही जर पैसे घेत असाल तर विचारपूर्वक घ्या, कारण कोण कसा पैसा कमवतो ते आपल्याला थोडी माहिती आहे। त्याच्याकरता त्यांच्याकडनं सतर्क राहा आणि मला खूप रट्टे पडलेले आहेत। मित्रांनो, तुम्ही पण सावध राहा आणि तुम्ही पण फसू नका। तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं मित्रांनो। धन्यवाद।